आता मी छोटीशी गोष्ट सांगणार आहे मध्यंतरी मी ओनली अबाउट सिम्पल पास्ट. जो सिम्पल पास्टचा परफेक्ट अभ्यास करेल त्यासाठी माझं एक स्पेशल बक्षीस आहे. पण वेगळ्या पद्धतीचं बक्षीस आहे. सांगेल मी नंतर मध्यंतरी सांगेल. चला सिम्पल पास्ट प्रॅक्टिकली युज्ड क्वेश्चन टार्गेट 450. 450 क्वेश्चनचा आपण टार्गेट घेऊ. कोणत्या मध्ये मध्ये ते चुळबुळ करते बघा. नवीन लोकांना ट्रेनिंग द्या तिकडं. अमृता जाधव, हर्षवर्धन, शंभूराजे, काय माईक ओपन करता रे? माईक बंद करा. 450. सिंपल पास्ट प्रॅक्टिकली यूज्ड क्वेश्चन्स. जे आपण दैनंदिन जीवनामध्ये या मुद्दाम सांगतो आपण क्वेश्चन्स का शिकायचे? बिकॉज कम्युनिकेशन मध्ये, संभाषणामध्ये, बोलण्यामध्ये आपण दोन प्रकारचे वाक्य बोलत असतो. एक असतो क्वेश्चन, दुसरा असतं अँसर. अँसर हे WH क्वेश्चनचा असेल किंवा वर्बल क्वेश्चनचा असेल. समजा तुम्ही किती वाजता जेवले? 12:30 और 1 o'clock. तुम्ही जेवले का? येस. तर कितीही मोठा क्वेश्चन असू द्या त्याचं अँसर हे फक्त आणि फक्त सिंगल वर्ड मध्ये असतं. एकाच अक्षरामध्ये एकाच वर्ड मध्ये त्याचं अँसर असतं जनरली. म्हणून आपल्याला शिकायचं काय बोलण्यामध्ये, संभाषणामध्ये तर क्वेश्चन शिकावा लागतो. अँसर शिकण्याची गरज नाही, कारण सिंगल वर्ड मध्ये त्याचं अँसर असतं कोणत्याही क्वेश्चनचं. कोणताही क्वेश्चन असू द्या, मग 2 किलोमीटर लांबचं क्वेश्चन असलं तरी चालतंय, सिंगल वर्ड मध्ये अँसर असतं. म्हणून आपण क्वेश्चन शिकत असतो. अँड दॅट्स वाय वी हॅव टू बी परफेक्ट इन स्पीकिंग क्वेश्चन्स. अँसर्स बाय डिफॉल्ट आपल्याला येतातच. ठीक आहे. चला सांगा मला, मग सांगा रे वाक्य मला. क्वेश्चन सांगा आता. थीम काय आपला? आणखीन एकदा सांगतो. थीम काय आहे बघा. कोणीतरी काहीतरी काम केलं, कर्त्याने डायजेस्ट काम केलं. म्हणजे काय? कोणीतरी काहीतरी काम केलं. या फॉर्मॅट मध्ये जे काही वाक्य क्वेश्चन्स आपण बोलतो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणतंही सांगा. आणि तुम्हाला मी आज शिकवतो की त्या क्वेश्चन पर्यंत पोहोचायचं कसं, ते पण मी शिकवतो. ते पण वेगळी फिलॉसॉफी आज मी कथन करतो तुम्हाला. चला सांगा मला, कोणताही क्वेश्चन सांगा. चला फॉर एक्झाम्पल सांग. हर्षवर्धन सांग, नंतर आरव. हर्षवर्धन सांग अगोदर. सूरजने आज झाड लावायचे काम केले. गदड्या, क्वेश्चन चालला रे आपला. क्वेश्चन समजतो का नाही? आरव सांग. आरव. आजीने स्वयंपाक केला. अरे बंद करा ते. रे पप्पाने काय केलं का बघा. क्वेश्चन विचारतोय मी. क्वेश्चन म्हणजे काय? आता मी सांगतो 4-5. बंद करा माईक सगळे. माईक बंद करा सगळे. काय रे आरव, काय तुझ्या घरात कुठं मशीनचा आवाज येतो रे? आरव टिपे, किती आवाज येतो मशीनचा? बंद कर तुझ्या घरात काहीतरी. लांब जरा. फॅनचा आवाज माझ्या कानात चालला ना इकडं. खर 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 कानामध्ये तीक्ष्ण ते आवाज येतो रे. त्रास होतो कानाला खूप, कारण मी इयरफोन लावलेला आहे. दर्द कानात घुसतं ते पडद्यानं. गप्प बस रे.
बघा, हाँ क्या बताया तुमने? फुलाची. अरे यार कोण आहे ही? कोण आहे रे? बापरे, सर यांना सांगा अगोदर असं ऍड करू नका कोणाला पण. त्यांना शिकवा अगोदर सगळे एटिकेट मॅनर्स. किती त्यांना काय समजत नाही ते ओरडत बसते तिकडं. हा बघा, आपने खाना तू जेवण केलं का? तू जेवला का? तू जेवला का? मम्मीने तुझा टिफिन का पॅक केला नाही? मम्मी ने आपका टिफिन क्यों पैक नहीं किया? हाँ, मम्मी ने पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन आहे. तू होमवर्क का केला नाही? पुढचा आहे. त्याने तुला सांगितले का? चला रे, असे क्वेश्चन सांगा. असे क्वेश्चन सांगा. तर श्रावणी, हा सांग. दादा तू अभ्यास केला का? ल्या, दादा तू अभ्यास केला का? ल्या, प्रॅक्टिकलचे आपण दैनंदिन जीवनात जे बोलतो तेच वाक्य मला सांगा बरं का. दादा तू अभ्यास केला का? सांगा रे लवकर लवकर. हर्षवर्धन. हा शिवराज सांग. आणि माझ्या बरोबर लिहा सगळे. हा हर्षवर्धन. हर्षवर्धन सांग. आज तू स्कूलला येणार आहे का? ए गाढवा, काय चाललंय आपलं? कर्त्यानं काम केलं या प्रकारचे वाक्य. काय रे, काय पण बोलता तुम्ही लोक. हा चला, सार्थक सांग. यश सांग अगोदर. यश, यश सांग. ऍडमिशन घेतले. काय 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 बोल. शिवाजी कॉलेजला ऍडमिशन घेतले. काय तुला शिवाजी कॉलेज कोणी सांगितलं? गाढव कुठला? काय आपल्या जीवनातलं वाक्य सांगा रे. थांबा रे, थांबा सगळेजण ऐका व्यवस्थित. आपल्या जीवनाशी निगडीत, तुमच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडीत, तुमच्या आजूबाजूला तुमच्या कामाचे वाक्य जे असतील, तुमच्या कानावर जे पडतात ते वाक्य. शिवाजी कॉलेजला कोणी ऍडमिशन घेतलं, तुला काय करायचंय? कोणी पण घेऊ दे. समजून घ्या, आजूबाजूला आपल्या काय वाक्य घडतात, काय काय बोललं जातं, कोणतं. बघा, हा टॉपिक आहे कर्त्यानं काम केलं. करते कोणतरी काहीतरी काम केलं या प्रकारची कोणती कोणती वाक्य आपल्या आजूबाजूला बोलली जातात ती वाक्य बोला. हा सार्थक बोल. दीदीने भाजी केली का? दीदीने भाजी बनवली का? ल्या, दीदीने. हा बोला. तू एक काम करशील का? हो, काय नाव तुझं? व्हॉट्स युअर नेम? स्वरा. स्वरा ठकूबाई, आपलं काय चाललंय? कर्त्यानं काम केलं. करशील का? काय 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 बोलतेस तू? काय समजतं तुला? हा इथं मी किती बोंबलून सांगतो. कर्त्यानं डायजेस्ट काम केलं या प्रकारचेच वाक्य सांगा. कोणीतरी काहीतरी काम केलं अशा प्रकारची वाक्य सांगा. जर नाही समजलं तर गप्प बसा, ऐकून घ्या. हा दुर्वा सांग. ईश्वरी, तुम्ही घरी दुर्वा नंतर इंग्लिश ईश्वरी. बोलला का? काहीतरी बोलू नको, काहीतरी बोलू नको. प्रॅक्टिकल वाक्य नाही दुर्वा, प्रॅक्टिकल वाक्य नाही. पप्पा घरी कधी आले? पप्पा घरी कधी आले हे प्रॅक्टिकल वाक्य. तुम्ही घरी इंग्लिश बोलला का? घरी कोण इंग्लिश कोण विचारत तुम्हाला असं? कुठेच जा विचारत ना. प्रॅक्टिकलचे बोला. वाक्य चुकीचं नाही, मात्र प्रॅक्टिकल वाक्य नाही. ईश्वरी, तू आज देवपूजा केली का? ईश्वरी थांब रे. ईश्वरी बोल. ईश्वरी,
तू ऑनलाईन लेक्चरचा होमवर्क केला का? बर, होमवर्क झाला ना रे बघा. तू होमवर्क केला का? तू होमवर्क केला का? प्रॅक्टिकलचे वाक्य बोला रे. तुम्हाला वाक्यच आठवत नाहीत, जर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर नाही, ज्याला व्यवस्थित समजलंय त्याला वाक्य आठवतात 100%. हा सांगा. काही लोकांना आजीने आठवते. देवपूजा केली का? हा, आजीला विचार. आजीने देवपूजा केली का? कोणी कोणी विचारलं सांग बरं. कोणी विचारलं होतं? आजीने देवपूजा केली का असं कोणी कोणी विचारलं का? तो विचारला आजीला. आजीला देवपूजा करायला लावा. हा, पुढे बोला. बोला, मला प्रॅक्टिकलचे कोणते कोणते वाक्य वाटतात ते मी घेणार आहे. चला बोला. पप्पांनी बाजारातून कोणती भाजी आणली? काय नाव तुझं? सरस. पप्पांनी उगाच हे पण असं. पप्पांनी बाजारातून काय आणलं? कोणती भाजी आणली? प्रॅक्टिकल नाही वाक्य. हा, वाक्य आहे, प्रॅक्टिकल वाक्य नाही. प्रॅक्टिकल म्हणजे काय? तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या दैनंदिन बोलण्यामध्ये वाक्य येतात ते बोला रे अगोदर. तर सई हा. हा, मी सांगतो तुमच्या बोलण्यातले वाक्य. थांबा जरा, अगोदर समजून घ्या. अगोदर समजून घ्या. त्याने काल किती वाजता दुकान उघडलं? आता जर कोणी पातळूट असेल तर बघा, घरी काय विचारलं जातं? तू आज किती विक्री केली? म्हणजे काय, किती रुपयाचा पेढा विकला, किती विक्री केली असं त्याला विचारलं जातं. पाथरूडच्या विचारलं जात असं नाही, म्हणजे पाथरूडच्या व्यक्तीलाच विचारलं जात असं नाही, कुठेही. मात्र पाथरूडला पेढ्याचा व्यवसायवाले जास्त आहेत म्हणून तिथलं वाक्य मी सांगितलं. त्याने आजीला मदत केली का? पप्पा तुम्ही बॅग आणली का? मी तुम्हाला बॅग आणायला सांगितली होती. मी तुम्हाला बॅग आणायला सांगितलं होतं, तुम्ही बॅग आणली का? चला सांगा, अशा प्रकारचे वाक्य सांगा. सही सांग. सही तुझा नंबर होता. सही सांग. सही. पप्पांनी कुठे गेली सई? शेतात काम केले का? हा, हे काहीतरी डुप्लिकेट वाक्य. प्रॅक्टिकल बोललेलं वाक्य सांग मला. यश. कोण म्हणते पप्पांनी शेतात काम केलं का? येस सांग. येस सांग. पप्पांनी पुस्तकांसाठी कव्हर आणले का? हा, वाक्य लिहा. पप्पांनी आणले का? कोण विचारतंय सांग बरं. असं कोणी विचारलं सांग. यश. यश कवाळे. पप्पांनी पुस्तकांसाठी कव्हर आणले का असं कोणी कोणाला विचारलं मला सांग. सांग लवकर. मी पप्पांना, मी आईला विचारलं नक्की ना? अगोदर पप्पांना म्हणला होता. तू जर आईला विचारलं तर बरोबर आहे. तू जर आईला विचारलं असेल तर वाक्य बरोबर आहे. पप्पांनी बुक्स साठी कव्हर किंवा कव्हर आणले का? कव्हरचा एक रोल असतो ना. आणले का? चला पुढे बोला रे. असं प्रॅक्टिकलचे वाक्य बोला. चला. सर अक्षर हा, अक्षा बोल. आईने स्वयंपाक केला का? हा, असं कोण म्हणलं? मी दीदीला म्हणले. अच्छा, तू म्हणली का दीदीला? द्या मग. आईने जेवण बनवलं का? पुढं सर आदित्य आदित्य बोल. पप्पा पेरणी केली का? अच्छा, कोणी विचारलं? मी पप्पा. तू एवढा एवढा तुला काळजी पेरणीची? हा, काय करायचं पेरणीची तुला? चॉकलेट आणलं का विचार. पप्पा पेरणी केली का? पप्पा एक थोबाडीतला तुम्ही, तुला काय करायचंय?
मी पेरणी करेल किंवा नाही करेल, आहे ना. चला प्रॅक्टिकल वाक्य वाटत नाही मला प्रॅक्टिकल वाक्य वाटत नाही. हर्षवर्धन, हर्षवर्धन सांग बघू काय करतो. सोहमने आज पतंग उडवला का? तूच उडवत बस. काय पतंगाचा दिवस आहे का आता. चला मला बनवून वाक्य सांगा का रे. प्रॅक्टिकल तुमच्या आजूबाजूचे वाक्य सांगा. बनवून नका सांगू मला असले वाक्य. लेखक बनून नको कोणी. वाक्य कमीच होऊ द्या, एवढेच होऊ द्या, मला काय अडचण नाही. मला प्रॅक्टिकल. हा बोलो. तू तुझा रिझल्ट आणला का? हा व्हेरी गुड. तू तुझा रिझल्ट आणला का. हा हे कामाचं बोला. तू तुझा रिझल्ट आणला का. तुमच्या आजूबाजूला जे वाक्य कोणी बी कोणाला बोलू द्या, त्याचे प्रॅक्टिकलचे वाक्य बोला. कमॉन. माऊने खाऊ आणला का? व्हेरी गुड. माऊने खाऊ आणला का. करेक्ट वाक्य वाटतंय मला. माऊने खाऊ आणला का. तू टेस्टचा अभ्यास केला का? हो बाहेरचे. बघा हे वाक्य बघा तुमचं आहे का नाही. बाहेरचे कपडे काढले का. वाक्य आहे का नाही तुमचं दैनंदिन व्यवहारातलं. तुमच्या दैनंदिन व्यवहारातलं वाक्य आहे का नाही मला सांगा. कारण आजकाल पावसाचे दिवस आहेत. तू बाहेरचे कपडे काढले का नाही. हा. तू जेवण केले का? राजने होमवर्क केला का? तू जेवला का. ए होमवर्क किती वर करतो रे. तिकडे जाऊ ना होमवर्क मागत. तू जेवला का. जेवण झालं नाही ठकूबाई. जेवण झालं पहिल्या वाक्यात. तू क्लास जॉईन केला का? तू टेस्टचा अभ्यास केला का. केला का. 17. कॉलेजला गेला तू का? त्यांचा मोबाईल. तू क्लासचा क्लास होमवर्क केला का? ए नाव सांगा रे. केला का. गोंधळ व्हायला लागलाय. नाव सांगा. आयुष. आयुष सांग. दादा कॉलेजला गेला का? त्याने पाणी भरलं का. बरोबर. दादा कॉलेजला गेला का. चालतंय. पाणी भरलं का. अरे 2 बार नहीं 4 बार आया वो. 15 के बाद 16 के बाद 15 आ गया. हर्षवर्धन, थांब रे दादा. कॉलेजला दादा राहिला नाही का कॉलेजला. तो मध्ये कसा राहिला टपकला. थांब जरा. हर्षवर्धन थांब. देर धर. दादाला कॉलेज जाऊ द्या अगोदर. दादा कॉलेजला का गेला नाही असं लिहू आपण. हा. दादा कॉलेजला का गेला नाही. हर्षवर्धन सांग. पप्पानी छत्री आणली का? हा हे वाक्य बी योग्य वाटतं मला. पप्पांनी छत्री आणली का. आणि बोला रे लास्ट सेंटेन्स. विरेन. विरेन सांग. आईने फरशी पुसली का? एक्सलंट. आईने फरशी पुसली का. करेक्ट वाक्य. ओके आता मग जरा. आईने फरशी पुसली का. आता मी इथे बसू का अभ्यासाला. एकदम करेक्ट वाक्य. व्हेरी गुड. असे तुम्हाला समजलं असेल. मला बनवून नका रे वाक्य सांगू. मला प्रॅक्टिकलचे वाक्य सांगा. समजलं नाही तुम्हाला. प्रॅक्टिकलचे वाक्य तुम्ही सांगताय किंवा सांगितले याचा अर्थ तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजलेला आहे. याचा अर्थ जे बनवून सांगितलं त्याला समजलं नाही असं नाही. मात्र मला दैनंदिन जीवनातील वाक्य पाहिजे जेणेकरून तुमच्या बोलण्यामध्ये फरक पडेल आणि त्या प्रकारचे वर्ड्स आपल्या प्रॅक्टिस मध्ये येतील. हा आपला उद्देश आहे. चला लेटेस्ट. आता मला सांगा. बर अगोदर समजून घ्या. लिहित असलेले लोक सगळे वर बघा. लिहू कुणीच नका. लक्षात घ्या. तुम्ही टेबल म्हणता की नाही. आज बनले का नाही टेबल मला सांगा. तुम्ही आज टेबल बनले का नाही. शाळा सुटताना टेबल बोलले का नाही. ओके आता बघा. आता एखाद्याला विचारलं मी. 8 9 चा किती. कोण सांगता लवकर सांगा. 8 9 चा किती. 72. बस थांबा.
मी थांबा म्हणतोय, काँग्रेसचा प्रचार करत नाही असं केलं असं करून. हे लक्ष द्या, थांबा. बर बघा 8 9 त्याने काय सांगितलं 72. आता ज्या विद्यार्थ्याने 8 चा टेबल आजच पाठ केलेला आहे, मला सांगा रे, त्यानं एवढ्या लवकर सांगितलं असतं का 8 9 72? मग त्यानं काय केलं असतं, थांबा सर सांगतो, मग त्यानं काय केलं असतं, 72 आज केलं असतं की नाही. म्हणजे त्यांनी काय केलं, मनातल्या मनात 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24 असं करून करून 8 72 असं केलं असतं का नाही, येस ऑर नो? बरोबर आहे. तर त्यानं मनातल्या मनात 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा वॉट एव्हर 32, बरोबर. असं त्यानं 8 5 जा 40 वगैरे वगैरे म्हणत म्हणत गेला असता आणि 8 9 जा पर्यंत पोहोचल्यावर म्हणला असता 8 9. परंतु परंतु तुमच्यापैकी काही मुलांनी हे असं काउंट न करता डायरेक्ट 8 9 जा 72 सांगितलं, कारण त्यांना 8 9 जा 72 हे विशिष्ट पद्धतीनं त्यांना क्लिअरली त्यांच्या मेमरीमध्ये राहिलेलं आहे. त्यांना 9 8 जा म्हणा, तर त्यांना 8 9 जा म्हणा, ते करेक्ट सांगतील, कारण त्यांची तेवढी प्रॅक्टिस झालेली आहे. आता बघा, समजा आता तिथं कितीपर्यंत काउंट केलं तुम्ही 8 1 जा 8 आणि 8 9 जा 72, 9 स्टेप्स तुम्ही काउंट केल्या. किती स्टेप्स काउंट केल्या 8 च्या टेबल मध्ये? 8 1 जा 8 आणि 8 9 जा 72 याच्या दरम्यान किती स्टेप्स आहेत, 9 स्टेप्स आहेत. बरोबर आहे नाही. तर आपल्याला बघा कोणत्याही वाक्यामध्ये मॅक्झिमम 4 स्टेप काउंट करायचे, मॅक्झिमम 4 स्टेप. जर ते वाक्य बघा, तू जेवला का, हे वाक्य आपल्या टेबलमध्ये बघा, लक्षात घ्या. आता आपल्याला कसं काउंट करायचंय, हा आपला टेबल आहे, हे पॉझिटिव्ह साइड आहे, हे निगेटिव्ह साइड आहे. आता वाक्य आहे तू जेवला का. तू जेवला का कुठे आहे, नंबर 1 नंबर 2 नंबर 3 हे तुम्हाला माहिती आहे. तर हे नंबर 2 चं वाक्य वर्बल क्वेश्चन आहे, बरोबर आहे का. याचा अर्थ याच्यामध्ये 2च स्टेप्स आहेत. कोणत्या कोणत्या, 8 1 जा 8, 8 2 जा 16, दॅट्स इट. मग हे कसं करायचं, पहिलं वाक्य बनवायचं तू जेवला, मग डोक्यात डोक्यात बनवायचं तू जेवला, यू टूक फूड, यू हॅड फूड. खाणे पिणे आराम करणे, टेक किंवा हॅव हे मेन वर्ब वापरतात. आणि मेन वर्बचा आपला कोणता फॉर्म वापरायचा आहे, सिंपल पास्ट मध्ये मेन वर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा आहे. म्हणून यू टूक फूड और यू हॅड फूड, यू एट फूड आपण सहसा वापरत नाही, याचं कारण तुम्हाला एके दिवशी विस्ताराने सांगतो. ठीक आहे. यू टूक फूड और यू हॅड फूड, यू टूक लंच और यू हॅड लंच. ठीक आहे. लंच असेल तर लंच, डिनर असेल तर डिनर. फर्स्ट स्टेप झाली तू जेवला, यू टूक फूड. हे घ्यायचं का आपण एक वाक्य, एक आपण क्रियापद फायनल करू, यू टूक फूड. हे फर्स्ट झालं. मात्र आपलं कोणतं आहे, हे सेकंड स्टेप आहे. मग सेकंड स्टेप बघायची, तू जेवला का. तर आपण सिंपल पास्ट मध्ये वर्बल क्वेश्चन करताना काय केलं होतं, वाक्याच्या सुरुवातीला डीड लिहिलं होतं आणि बाकी वाक्य तसंच लिहून सेकंड फॉर्मचा फर्स्ट फॉर्म लिहिला होता. मग काय होईल, इथं काय होईल मग सांगा, डिड यू टेक फूड, काय होईल, डिड यू टेक फूड. लक्षात घ्या रे, जसा आपण टेबल बनवतो तसा हा इंग्लिशचा टेबल आहे. इथलं बनवलं डोक्यात मनातल्या मनात इथलं बनवायचं आणि इथलं बनलं की मग इथलं बनवता येईल. जोपर्यंत 8 1 जा 8 येत नाही तोपर्यंत 8 9 जा 12 पर्यंत पोहोचता येत नाही. त्याच पद्धतीनं जोपर्यंत तुम्हाला सिंपल सेंटेन्स बनवता येत नाही तोपर्यंत त्यांचा वर्बल क्वेश्चन व डब्ल्यूएच क्वेश्चन हे देखील बनवता येत नाही. सगळ्यांना समजलं का, येस ऑर नो. नवीन मुलं, यस सर. यस सर. या पद्धतीनं तुम्हाला असे काही वाक्य तुम्हाला बनवून दाखवतो. मम्मीने तुझा टिफिन का पॅक केला नाही. समजा हे सेंटेन्स आहे. आता एक लक्ष द्या सगळेजण, खूप सुंदर सेंटेन्स आहे. मम्मीने तुझा टिफिन का पॅक केला नाही. अगोदर बघा हे सेंटेन्स
पॉझिटिव्ह साईडचं आहे का निगेटिव्ह साईडचं आहे? कोणत्या साईडचं वाक्य सांगा मला, हे सांगा. निगेटिव्ह. निगेटिव्ह साईडचं वाक्य आहे. आता निगेटिव्ह मध्ये -1, -2 आणि -3. तर याच्यापैकी किती नंबरचं, किती कोड नंबर सांगा मला, किती नंबरचं वाक्य आहे? थर्ड. थर्ड नंबरचं वाक्य. व्हेरी गुड. कारण का फर्स्ट नंबरला काय आलं असतं, मम्मीने तुझा टिफिन पॅक केला नाही. इथं आलं असतं केला नाही का. इथं का केला नाही. हा WH क्वेश्चन आहे आणि WH क्वेश्चन हा नंबर 3 ला असतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, या वाक्याची सुरुवात इथं होत नसून इथं होते. प्रत्येक वाक्याची सुरुवात, म्हणून तुम्हाला मी सांगितलं मॅक्झिमम 4 स्टेप्स आहेत. इथं होते वाक्याची सुरुवात. सगळ्यात पहिलं ते पॉझिटिव्हचं फर्स्ट सेंटेन्स काय असेल, काय होईल याचा विचार करायचा. म्हणून पहिलं वाक्य येईल काय येईल सांगा बरं कोणतरी. मम्मीने तुझा टिफिन पॅक केला नाही का. हे जर पॉझिटिव्ह मध्ये या 1 नंबरला वाक्य काय होऊ शकतं सांगा मला. मम्मीने सांगा. तुझा टिफिन केला. पॅक केला. येस, यू आर करेक्ट. मला ऐकलंच तयार आहे. मम्मी बरोबर आहे, करेक्ट आहे. मम्मीने तुझा टिफिन पॅक केला. हे वाक्य आपलं बनलंच पाहिजे. बघा, तुम्हाला हे बनवायचं किंवा हे बनवायचं किंवा हे बनवायचं किंवा हे बनवायचं किंवा हे बनवायचं, कोणतंही वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला 8 1 जा 8 जसं आपल्याला लिहावं लागतं, इथून सुरुवात होते, तसं कोणत्याही वाक्याची सुरुवात इथून होते. इथून पॉझिटिव्हच्या फर्स्ट सेंटेन्सनं वाक्याची सुरुवात होते. बर, पहिलं वाक्य आपल्याला बनवायचं डोक्यातल्या डोक्यात, मनातल्या मनात बनवायचं. मम्मीने तुझा टिफिन पॅक केला. बर, कोण सांगते मला मम्मीने तुझा टिफिन पॅक केला? हे कोण सांगते सांगा मला. सांगा, ओपन टू ऑल. नाव सांगण्याची गरज नाही, सांगा आन्सर सांगा. मम्मीने तुझा टिफिन. हा टिफिन. मम्मी बरोबर दुर्वा, परत सांग. मम्मी पॅक. मम्मी पॅक युअर टिफिन. एकदम एकदम करेक्ट आहे. मम्मी पॅक युअर टिफिन. एक्सलंट. पॅक्ड असा उच्चार होतो प्रोनाउन्सिएशन मध्ये. पॅक्ड म्हणण्यापेक्षा, ठीक आहे, पॅक्ड म्हणणे काय अडचण नाही, पॅक्ड असा उच्चार होतो. मम्मी पॅक युअर टिफिन. येस, एक्सलंटली वेल. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, त्याला त्या वाक्याला इकडे आणायचं. कारण का आपल्या इथं पोहोचायचं ना. मग इथला आता विचार करायचा मनातले मनात. मम्मीने तुझा टिफिन पॅक केला नाही. आता ऐका, तुम्ही नका सांगू, तुम्हाला अगोदर सांगते हे वाक्य समजून, नंतर पुढे डोकं लावा. तुम्हाला एकदा मुद्दाम रिवाइज करून देतो. आपण पाहिलेलं आहे सिंपल पास्ट मध्ये, म्हणजे या टेन्स मध्ये, कोणत्याही वाक्याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना, कोणत्याही सेंटेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपण सब्जेक्ट नंतर काय केलं, डिड नॉट वापरलं आणि नंतर मग मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म ठेवलं होतं. बरोबर. तसं मम्मीने तुझा टिफिन पॅक केला नाही, याचं पहिलं सेंटेन्स आहे मम्मीने तुझा टिफिन पॅक केला. मम्मी पॅक युअर टिफिन. निगेटिव्ह होईल मम्मी डिड नॉट पॅक. पॅक्ड नाही, हा, डिड नॉट पॅक युअर टिफिन. मम्मी डिड नॉट पॅक युअर टिफिन. हा झाला निगेटिव्हचा फर्स्ट सेंटेन्स. निगेटिव्ह मध्ये 2 प्रकार बनवू शकतो आपण ना. दुसऱ्या पद्धतीने होईल मम्मी डिडंट पॅक युअर टिफिन. मम्मी डिडंट पॅक युअर टिफिन. ओके. आता यातलं डीड इकडे घ्या आणि दुसऱ्या पद्धतीनं डिडंट इकडे घ्या. तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. मम्मीने तुझा टिफिन पॅक केला नाही का, असं बनवताना डिड घ्या आणि डिडंट घ्या. तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. डिड मम्मी नॉट पॅक युअर टिफिन. काय बनलं, डिड मम्मी नॉट पॅक युअर टिफिन. दुसऱ्या पद्धतीने बनतंय डिड मम्मी पॅक युअर टिफिन. समजतंय का? येस ऑर नो? सो डिड मम्मी पॅक युअर टिफिन आणि डिड मम्मी नॉट पॅक युअर टिफिन. ओके. आता वर्बल क्वेश्चन बनला की आपण खूप खुश व्हायचं का, कारण या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर WH शब्द ठेवला की WH क्वेश्चन तयार होतो, हे आपणा सर्वांना माहिती आहे. सो डिड मम्मी नॉट पॅक युअर टिफिनच्या अगोदर WH शब्द ठेवा आणि WH शब्द काय आहे, का आहे. काला काय म्हणतो आपण, वाय. नाव वी कॅन राईट
वाय नंतर ए गाढवा वाय Not pack. डिड मम्मी इतना प्रैक्टिस करवा के बोलता है वाई के बाद में मम्मी वाई डिड हाँ वाई डिड मम्मी हाँ लिखा नहीं बोला तो वाई मम्मी डिड बोलना है ठीक है करेक्ट वाई डिड हाँ मम्मी कम ऑन नॉट पैक योर टिफिन वाई डिड मम्मी नॉट पैक योर टिफिन किंवा इन अदर वे Why वाई your tiffin? डिड मम्मी और मदर और आई पैक योर टिफिन सगळ्यांनी समजून घ्या हे एवढं सुंदर पद्धतीनं एवढं सावकाशपणे सांगितलं सगळ्यांना समजलं का नवीन मुलं सगळ्यांना हे इथपर्यंत कसं पोहोचायचं ते समजलं का येस ऑर नो नवीन मुलं Yes, sir. ज्यांना पुन्हा Yes, sir. पुन्हा हे ऐकायचंय व्हेरी गुड ज्यांना पुन्हा पुन्हा हे ऐकायचंय त्यांनी युट्यूबच्या चॅनलला जायचं आणि हे 50 वेळेस ऐकायचं तुम्हीही ऐकायचं आणि घरातल्यांनाही ऐकायला लावायचं आणि त्यांना सांगायचं तुम्ही ऐकलं ना आता मला समजून सांगण्यात मदत करा जर अडचण आली तर अदरवाईज तुम्हाला हे पुन्हा पुन्हा ऐकून क्लिअर होण्याची शक्यता आहे कवाळे सर सगळ्यांना नवीन मुलांना समजतंय या स्पीड मध्ये आहे का हे हा येस सर समजतंय समोरच्या मुलांचे चेहरे बघा नवीन मुलांचे मला समजेल सर हा सर. बोला हा 90 झाल्यानंतर 20 डबल आले काय झालंय ए थांब रे हे समजलं सांग मला त्यानंतर भरू दे काहीतरी म्हणतोय जाऊ दे भरू दे हे समजलं तर सांग इकडे लक्ष दे तिकडे भरू दे काय व्हायचं होऊ दे बघू आपण तिकडे गेल्यावर हे समजलं का फोकस इकडे तिकडे जाऊन देऊ नका हे समजलं का येस ऑर नो यस सर बस हे समजून घ्या सगळ्यांना बाकी नवीन मुलांना समजलं का रे येस ऑर नो यस इन द सेम मॅनर आपण काही वाक्य बनवू नंतर मग तुम्ही सांगा बघा तू होमवर्क का केला नाही हे पण तसंच बनेल बघा अगोदर तू होमवर्क केला नाही तू होमवर्क केला नाही का इथपर्यंत बनवायचं आणि मग हे लिहायचं म्हणजे 8 7 जा 56 हे लिहायचं आपल्याला मात्र 8 1 जा 8 पासून आपल्याला आपल्या मनातल्या मनात काउंट करायचं जोपर्यंत आपल्याला 8 7 जा 56 हे पाठ होत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला ही वाक्य डायरेक्ट अशी येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला याच पद्धतीने जायचं वेळ लागू नये काय फरक पडत नाही लिहून न करता काय करायचं मनातल्या मनात करायचं आतापर्यंत आपण लिहून तर केलंच ना तिकडं सेट्स बनवताना बरोबर आहे का तर आता बघा तू होमवर्क केला पहिलं वाक्य बनेल यू डिड होमवर्क इकडे येतं तू होमवर्क केला नाही यू डिड नॉट डू होमवर्क दुसऱ्या पद्धतीनं होईल यू डिड डू होमवर्क मग खाली येतं तू होमवर्क केला नाही का डिड यू नॉट डू होमवर्क किंवा डिडंट यू डू होमवर्क जर आपल्याला वर्बल क्वेश्चन पर्यंत आपण मनातल्या मनात पोहोचलो तर आता WH क्वेश्चन लिहायला घ्यायचा का केला नाही तर सेम पद्धतीनं वाय आता बोला रे डिड Did यू not नॉट do study. डू होमवर्क म्हणलं रे मी गणदयावरती हा किंवा वाय Why didn't you डिड do homework? यू डू होमवर्क नवीन मुलांना समजलं का येस ऑर नो नवीन मुलांना समजलं का येस ऑर नो आज सांगताना मला पहिल्या वेळेस पाणी प्यावं लागलंय एवढा घसा कोरडा झालेला आहे तात्पर्य याचा फायदा तुमच्या समजण्याच्या मार्गाने होईल असं मला वाटतंय चला पुढे जाऊ आपण त्याने तुला सांगितले का चला बघा पहिलं वाक्य येईल त्याने तुला सांगितले दुसरं येईल त्याने तुला सांगितले का सो ही टोल्ड यू आणि त्याने तुला सांगितले का कसं होईल सांगा डेड बोला रे
ए आता सांगा did he tell you रे गाढवांनो did he tell you told you कसं होईल did नंतर टेल येणार ना did नंतर सब्जेक्टच्या नंतरचा सेकंड फॉर्म हा फर्स्ट फॉर्म होईल did he tell you पुढे सांगा दादा दादा हा वाक्याचा भाग नाही दादा हे फक्त कॉल करण्यासाठी दादाला अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी दादा हे संबोधन आहे मराठीवाल्यांसाठी मराठीमध्ये हा तो अभ्यास केला का हा आपला वर्बल क्वेश्चन आहे तो अभ्यास केला आणि तो अभ्यास केला का हा यू स्टडीड आणि डिड यू स्टडी कमॉन सांगा दादा डिड यू Study. स्टडी Did you study? किंवा दुसऱ्या पद्धतीने होईल डिड यू Do study. डू स्टडी दोन्हीही बरोबर आहे या ठिकाणी स्टडी हे नाउन आहे या ठिकाणी स्टडी हे वर्ब आहे दीदीने भाजी बनवली का परत वर्बल क्वेश्चन आहे कमॉन सांगा रे डिड Made vegetables. ए गाडव कुठली मेड कसं होईल रे डीड एक जण कोणतरी म्हणले मेड डीड दीदी मेक होईल और डीड दीदी कुक कुक किंवा मेक फर्स्ट फॉर्म येतं डीड नंतर कधी पण कुक व्हेजिटेबल करी भाजी हा तू होमवर्क केला का डबल डबल आलं का रे तू होमवर्क केला का तू अभ्यास केला का बर होमवर्क का नाही केला केला का सांगा रे डेड Did सांगा. you You do study. did you You do homework. हे गाणवा होमवर्कला होमवर्क पण डू स्टडी काय रे गड्या डिड डू होमवर्क होमवर्क हा इंग्लिश वर्ड आहे ना त्याचं काय ट्रान्सलेशन करतोय पप्पांनी बाजारातून काय आणलं सांगा रे हे इथलं वाक्य पप्पांनी बाजारातून केळी आणली का आणि काय आणलं चला कमॉन what सांगू का did मी हे समजावून थांबा समजावून सांगतो पप्पांनी बाजारातून केळी आणली पप्पा बॉट बनानाज फ्रॉम मार्केट पप्पांनी बाजारातून केळी आणली का इथे येईल डीड पप्पा ब्रिंग अच्छा बॉट म्हणलो होतो ना मी बॉट नाही काय म्हणायचं डीड पप्पा ब्रिंग किंवा विकत आणली पप्पा बॉट बनानाज फ्रॉम मार्केट डीड पप्पा बाय आता बाय नाही ना फ्रॉम मार्केट नाही ना बाजारातून आणली म्हणल्यास फक्त ब्रिंग येणार हा सो बर डीड पप्पा बाय बनानाज फ्रॉम मार्केट चालेल काय अडचण नाही. चला डीड पप्पा बाय बनानाज फ्रॉम मार्केट आणि काय आणलं म्हणल्यास याच्या अगोदर वॉट लिहायचं आणि बनाना गायब होईल वॉट डीड पप्पा कमॉन सांगा रे बाय फ्रॉम मार्केट बोला सांगा मला वाक्य Papa What did from Papa market? do into इंटू नाही रे फ्रॉम वॉट डीड पप्पा बाय फ्रॉम द मार्केट कारण का कोणत्या मार्केट बद्दल बोलतोय हे बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला सहसा माहित असतं म्हणून द मार्केट आपण लिहितोय चला त्याने काल किती वाजता दुकान उघडलं किती वाजता हा इथला क्वेश्चन आहे मग आपण अगोदर लिहायचं किती वाजता सांगा रे मला किती वाजता at what time At what time? याच्यानंतर वर्बल क्वेश्चन आला पाहिजे वर्बल क्वेश्चन सिंपल पास्ट कसं चालू होतो डीड हा त्याने उघडलं ही सांगा ओपन द शॉप Did you open the shop? समजलं का ऍट व्हॉट टाइम समजलं का बाकी लोकांना नवीन जुने सगळ्यांना येस ऑर नो yes ऍट व्हॉट टाइम डिड ही ओपन द शॉप आणि कोणाच्या समोर लहान नवीन मुलं आहेत ओंकार समजलं का ओंकार तेजश्री अन्विता समजतंय का Yes, sir. तू आज किती विक्री केली शंभूराजे समजतंय का रे yes तू sir किती विक्री केली हाऊ मच
डू गाडवा. डू कसं येईल मारू का छडीनं? डू कसं येईल? डूचा काय संबंध सिम्पल पास्ट मध्ये? अजिबात संबंध नाही. हाऊ मच डिड यू सेल टुडे? हाऊ मच. डब्ल्यू शब्दानंतर वर्बल क्वेश्चन येतो, त्यामध्ये वर्बल क्वेश्चन चालू होतो हेल्पिंग वर्ब ना. हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट नंतर सेल, मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. समजताय का? कवाय सर नवीन मुलांना समजताय का तुमच्या समोरच्या? नवीन मुलं नाहीत समोर माझ्या समोर सर. तुमच्या समोर नवीन मुलं नाहीतच. नवीन मुलं कोणासमोर आहेत? एखाद्या टीचर समोर नवीन मुलं आहेत का? शेअर मॅडम नाहीत सर. नाही. अरे बापरे, कोणाच्या एकाही शिक्षकाच्या समोर नवीन मुलं नाही? नवीन मुलांना आजूबाजूच्या घेऊन बसत जा आणि त्यांना तुमचं सानिध्य लाभेल. विद्यार्थी सेवा हीच ईश सेवा आहे. ठीक आहे. चला चला, कोणासमोर आहेत सांगा मला. त्याने आजीला मदत केली का? कम ऑन सांगा रे. Did he help grandmother? डिड ही Grandmother. हेल्प ग्रँडमदर? गोरे सर तेजश्री समजताय का? येस सर, येस सर, गोरे सर येस सर. समजताय का तेजश्रीला? हा. हो हो. ग्रँडमदर. ग्रँडमा इज प्युअर इंडियन वर्ड. हा. पप्पा तुम्ही बॅग आणली का? पप्पा हा वाक्याचा पार्ट नाही. पप्पा हा डिफरंट पार्ट आहे. पप्पा इज टू कॉल पप्पा. पप्पा नंतर तुम्ही बॅग आणली का? सांगा रे. Papa, did you buy bag? डिड यू बाय बॅग और ब्रिंग बॅग? ब्रिंग म्हणजे आणली का? बाय म्हणजे विकत आणली का? व्हेरी गुड. पप्पांनी बुक्स साठी कव्हर आणले का? मम्मीला विचारलं येणं. सांगा. Did Did cover for books? करेक्ट. Bring पप्पा बाय कव्हर फॉर बुक्स किंवा कव्हर रोल फॉर बुक्स. अपॉस्ट्रॉफ नाही बरं का इथं. हा. आईने जेवण बनवलं का? कम ऑन. Did I Did make आई cook, make or cook or prepare? Prepare food. पुढं तू तुझा रिझल्ट आणला का? कम ऑन. Did Did you or result? bring your result? Did you bring your result? Very good. टाइम ऑलरेडी संपलेला आहे. आज ट्रेनिंग आहे ना सर? येस हा सर. येस सर. ओके. आज ट्रेनिंग आहे. चला. तुम्ही माझ्याबरोबर लिहिलं का रे? तुम्ही माझ्या बरोबर लिहिलंय का? येस और नो? तुम्ही माझ्या ओके. ज्यांनी लिहिलं नाही त्यांना फोटो मिळेल किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढा फटाफट फास्ट. स्क्रीनशॉट काढायला शिका. काढला का स्क्रीनशॉट? फोटो देखील मिळेल, मात्र तुमचा स्क्रीनशॉट काढून लिहायला चालू करा. बर, होमवर्क लवकर लवकर घ्या. होमवर्क आहे रिपीट ट्वाइस. याला 2 वेळेस रिपीट करायचं. रिपीट ट्वाइस. सेल्फ सांगा सर मला. कवळे सर ओल्ड आणि न्यू. न्यू साठी अगोदर सांगा, ओल्ड साठी नंतर सांगा. हा. ओढला सर 40 जमतील. नाही रिपीट ट्वाइस आहे. 23 सेंटेन्स आहेत हे. मला त्यांनी सांगितलं आपल्याला चुकलं म्हणून. हे रिपीट ट्वाइस करायचंय. हे 2 वेळेस रिपीट हेच करायचंय. आणि सेल्फ किती सांगायचं सांगा. 20 सांगा मग. ओके. रिपीट डिस्काउंट होईल. ओल्डला का न्यूला? ओढला. ओल्डला 20, न्यूला 10. चालतंय? ओके. चला.
So, shall we have pause? Yes, sir. We will have pause. Yes, sir. Okay, we will have pause. Bye bye. Will we have नाही रे, we will have म्हणायचं.